नमस्कार मित्रांनो, आज जाणून घेऊयात जगप्रसिद्ध कार कंपन्यांची नावं आणि त्यामागचा रोचक इतिहास. आपल्या जीवनात कार म्हणजे फक्त प्रवासाचं साधन नाही, तर प्रतिष्ठेचं प्रतीक देखील आहे. प्रत्येक कार ब्रँडचं नाव ऐकताच आपल्या मनात एक विशिष्ट प्रतिमा उभी राहते. लक्झरी, ताकद, वेग आणि दर्जा. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की या प्रसिद्ध कार कंपन्यांची नावं त्यांना कशी मिळाली? चला तर मग जाणून घेऊयात जगातील काही प्रसिद्ध कार ब्रँड्सच्या नावामागच्या कहाण्या. ऑडी. जर्मनीचे अभियंता ऑगस्ट हॉर्च यांनी 1909 साली एक कंपनी स्थापन केली. जुन्या कंपनीशी मतभेद झाल्यावर त्यांनी नवीन कंपनीचे नाव ऑडी ठेवलं, जे लॅटिन भाषेत हॉर्च या शब्दाचं भाषांतर आहे. आणि खरंच जगभरातील ग्राहकांनी त्या नावाला पसंती दिली. होंडा. सोइचिरो होंडा यांनी 1937 मध्ये टोयोटा यासाठी पिस्टन तयार करणारी छोटी कंपनी सुरू केली. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांनी स्वतःची संशोधन संस्था आणि नंतर होंडा कंपनी उभी केली. त्यांचं तत्व एकच होतं, स्वप्न पहा आणि ते वास्तवात आणा. त्यांच्या या तत्वाप्रमाणेच त्यांनी होंडा या कंपनीला आणि गाडीला देखील योग्य ती प्रतिष्ठा मिळवून दिली आणि आपलं स्वप्न वास्तवात आणलं. कार प्रेमींमध्ये लोकप्रिय असलेला आणखी एक ब्रँड म्हणजे फेरारी. फेरारी हे नाव कंपनीचे संस्थापक एन्झो फेरारी यांच्या नावावरून ठेवण्यात आलं. एन्झो हे स्वतः एक कुशल रेस ड्रायव्हर होते. 1939 मध्ये त्यांनी स्वतःची कंपनी सुरू केली आणि रेसिंगमधून निवृत्ती घेतली. इटालियन भाषेत फेरारी हा शब्द फेरारो वरून घेतला आहे, ज्याचा अर्थ लोहार, म्हणजेच मेहनतीनं तापलेल्या घामानं स्वप्न घडवणारा कारागीर असा होतो. कारमधली सगळ्यात प्रथित यश कंपनी म्हणजे मर्सिडीज बेन्झ. प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण इतकं मोठं व्हावं की आपल्याला मर्सिडीज बेन्झ ही कार विकत घेता यावी. कार्ल बेन्झ यांनी 1886 मध्ये पहिली मोटार कार तयार केली. मर्सिडीज हे नाव डेमलर मोटर कंपनीच्या एका कार मॉडेलवरून आलं, जे एमिल जेलिनेक यांची मुलगी मर्सिडीज हिच्या नावावर होतं. बेन्झ आणि मर्सिडीज यांच्या एकत्र येण्यानं जन्म झाला मर्सिडीज बेन्झ या ब्रँडचा. यानंतर बोलूयात निसान विषयी. निहॉन सॅंग्यो ही एक जपानी औद्योगिक कंपनी. 1930च्या दशकात टोकियो स्टॉक एक्सचेंजमध्ये हे नाव वापरलं गेलं आणि पुढे 1934 मध्ये निसान मोटर कंपनी म्हणून ते अधिकृत झालं. निसानच्या कारला देखील कारप्रेमींकडून चांगली पसंती मिळाली. कार ब्रँडमधला पुढचा ब्रँड आहे शेव्हरलेट. लुई शेव्हरलेट या स्विस रेस ड्रायव्हरनं 1911 मध्ये विल्यम ड्युरंट सोबत शेव्हरलेट मोटर कंपनी सुरू केली. 7 वर्षातच ती जनरल मोटर्सचा भाग बनली. शेवी हे नाव आता अमेरिकन संस्कृतीचं अविभाज्य असं अंग झालं आहे. कार म्हणजे फोर्ड. 1903 मध्ये हेन्री फोर्ड यांनी डेट्रॉइट येथे फोर्ड मोटर कंपनीची स्थापना केली. त्यांनी मोठ्या लोकांसाठी नव्हे तर प्रत्येकासाठी कार ही संकल्पना मांडली आणि उत्पादन प्रणालीत क्रांती घडवली. फोर्ड हे नाव आजही जनसामान्यांचा विश्वास जपणारं प्रतीक आहे. कारमधला यानंतरचा लोकप्रिय ब्रँड म्हणजे BMW. 1912 मध्ये 3 जर्मन कंपन्यांच्या विलिनीकरणातून BMW जन्माला आली. पूर्ण नाव आहे बवेरियन मोटरवर्क्स. सुरुवातीला विमान इंजिन बनवणारी ही कंपनी आज लक्झरी कार्सचा अग्रगण्य ब्रँड आहे. आता जाणून घेऊयात रॉल्स रॉयस विषयी. हेन्री रॉयस यांनी तयार केलेल्या कार्स चार्ल्स रोल्स यांच्या कंपनीकडून विकल्या जात. 1904 मध्ये दोघांनी मिळून कंपनी स्थापन केली आणि आपल्या नावांचं सुंदर संयोजन रॉल्स रॉयस तयार झालं. आजही लक्झरीचं सर्वोच्च प्रतीक म्हणून याकडे पाहिला जातो. टेस्ला. एलन मस्क यांनी स्थापन केलेली ही कंपनी सर्बियाच्या महान संशोधक निकोल टेस्ला यांच्या नावावरून आहे. आज टेस्ला म्हणजे भविष्याचं पर्यावरणपूरक तंत्रज्ञान संपन्न रूप, जे स्वप्नांना वास्तवात आणतं. फियाट. 1899 मध्ये जिओव्हानी ॲग्नेली यांनी इटलीत फियाट कंपनी सुरू केली. पूर्ण नाव फॅब्रिका इटालियाना ऑटोमोबाईल टोरिनो, म्हणजेच ट्युरिनलमधील इटालियन मोटर कार फॅक्टरी. लॅटिनमध्ये फियाटचा अर्थ आहे लेट देअर बी, म्हणजे होऊन जाऊ दे, म्हणजेच होऊ दे. आणि त्यांनी खरंच जगाला दर्जेदार कार्स दिल्या. वॉक्सवॅगन. 1937 मध्ये जर्मन सरकारने वॉक्सवॅगन म्हणजेच जनतेसाठी कार या नावानं कंपनी स्थापन केली. दुसऱ्या महायुद्धानंतर ही कंपनी जर्मनीच्या नव्या ओळखीचं प्रतीक बनली. पोर्शे. फर्डिनेंड पोर्श यांनी 1931 मध्ये जर्मनीच्या स्टटगार्टमध्ये कंपनी स्थापन केली. त्यांनी सौंदर्य आणि वेग यांचं परिपूर्ण संतुलन साधणाऱ्या कार्स जगाला दिल्या. टोयोटा.
टोयोटा कुटुंबाने 1937 मध्ये ही कंपनी सुरू केली. जपानी भाषेत टोयोटा लिहिण्यासाठी 10 स्ट्रोक लागतात, पण टोयोटा फक्त 8 आणि 8 हा जपानमध्ये शुभ अंक, म्हणूनच कंपनीचे नाव बदललं आणि आज टोयोटा जगभरात गाजते आहे. मित्सुहिशी, मित्सू म्हणजे 3 आणि हिशी म्हणजे हिरा. कंपनीच्या 3 हिऱ्यांच्या प्रतीकामुळेच तिला मित्सुहिशी असं नाव मिळालं. 1917 मध्ये त्यांनी पहिली कार सादर केली आणि आजही ते नाव विश्वसनीयतेचं प्रतीक आहे. असे अनेक ब्रँड आहेत मित्रांनो, जे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. तुम्हाला कोणत्या प्रकारचा ब्रँड आवडतो हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा.